विधानसभेचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतंय। आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे। या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील। लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळालंय, त्यामुळे मवियाचा आत्मविश्वास वाढलाय, तर अनेक मुद्द्यांवरून सरकारी पक्षात असलेला विसंवादही गेले काही दिवस समोर येतोय। सध्या असलेली विरोधकांची एकी अधिवेशनात कायम ठेवणं हे विरोधकांसमोरील आव्हान असेल, तर विसंवादाचा धागा दूर करून एकत्र येणं हे महायुतीसाठीही गरजेचं आहे। अनेक मुद्द्यांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील। तर पाहूया अधिवेशनात कोणते मुद्दे गाजतील। मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा अधिवेशनात चांगलाच चर्चेत असेल। पुणे नागपूर हिट अँड रन प्रकरण, ड्रग्ज प्रकरण यामुळे बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल। नीटमधील गोंधळ, पेपरफुटीच्या मुद्द्यावरूनही सरकारला विरोधक घेरतील अशी शक्यता आहे। होर्डिंग प्रकरणही अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे। शेतकरी आत्महत्यांवरून सरकार विरोधकांच्या टार्गेटवर असेल। पाऊस लांबलेला आहे, त्यामुळे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी होण्याची शक्यता आहे। कांद्याच्या भावाचा प्रश्न मुद्दा महत्त्वाचा आहे, सोबतच महागाईवरून सुद्धा विरोधक घेरू शकतात सरकारला। आमदार निधीवरूनही घमासान होण्याची शक्यता आहे।